हॅलो एव्हरीवन, कशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्ही सर्वांचं स्वागत म्हणजे नवीन अशा एक व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. सो आज आम्ही फायनली निघालो कुठेतरी आउटिंगला, म्हणजे बाहेर. तर मी आणि माझी निर्वी. तर सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी, काहीतरी वेगळं. आणि काय असणार आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये थांबायचं आहे, शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघायचा आहे, लाईक कमेंट शेअर करायचा आहे. ठीक आहे, कसं वाटलं व्हिडिओ तो देखील सांगायचा आहे मला. सबस्क्राईब देखील करायचं आहे आपल्या चॅनलला. तर इकडे आम्ही चाललेलो होतो. ही दिसते तुम्हाला ती भाईंदरची खाडी. सो मी चाललेली आहे, कळलंच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे. तर इकडे फायनली ट्रेनचं तुम्हाला एक मॉल दाखवते. आज आहे रमजान ईद. ईदच्या निमित्ताने तरी ट्रेन थोडीशी खालीच होती, एवढी जास्त भरलेली नव्हती. तरी फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत विरारला. तर विरारला काय आहे, कशासाठी चाललेले आहे, ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कशासाठी चालले ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर फायनली स्टेशन आपलं विरारचं आलेलं आहे. इकडे बघू शकता, म्हणायला गेलं तर मी खूप वर्षानंतर विरारला चाललेले आहे. आणि एक खास कारण देखील असणार आहे. फ्रेशनेसचं पण एक काम आहे माझं. वहिनीनं पॅड देखील पाहिजे होते, त्यानिमित्ताने माझं येणं झालेलं आहे. आणि दुसरं एक गोष्ट म्हणजे जी व्हिडिओच्या एंडिंगमध्ये दिसेल, तर हे फायनली स्टेशन तुम्हाला दिसते. तर विरारला पोचले, तिकडून आता उतरतो आहे आम्ही आता प्लॅटफॉर्मवरून. आणि खाली उतरून आता निघालो आहे आम्ही साईडला. तर माझा ह्याच्यामध्ये ना एक मोठा एक सीनच झाला म्हणायला गेलं तर. मी ना रिक्षांसाठी थांबले होते. तर फुलपाडा रोडमधून द्वारका नगरी ह्या बिल्डिंगचं नाव आहे, तिकडे मला जायचं होतं त्या सोसायटीमध्ये. त्यांनी मला द्वारका धाममध्ये पाठवलं. शेवटी आम्ही द्वारका नगरीमधून घरातून बाहेर निघालो. घरी पोचल्यानंतर आम्ही जरा आउटिंगलाच चाललो होतो. ज्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ पाहायला सांगितलं आहे ते तुम्हाला इथे कळणार आहे. माझ्याबरोबर आहे माझी भाची वैशू. सो वैशूची हाईट माझ्यापेक्षा खरंच खूप मोठी आणि उंच आहे. मीची आत्या आणि माझी भाची आहे, पण खरंच कळतच नाही आहे नक्की कोण कोणाची आत्या आणि कोण भाची आहे ते. सो तुम्ही इकडे बघू शकता. आणि बोलत चालत आम्ही किती आज दिवसभरात म्हणायला गेले तर निर्वीला ना मी आज चालतच घेऊन आलेले. तिचा संपूर्ण दिवस हा चालण्यामध्येच घालवलेला आहे. कारण की स्टेशन ते घर आणि घर ते स्टेशन खूप अंतर कमी आहे, त्याच्यामुळे बाय वॉकिंग करताना काहीच वाटत नव्हतं. मस्तपैकी आम्ही बोलत चालत गप्पा टप्पा मारत मारत चाललेलो होतो. आणि फायनली आता त्या ब्रिजवरून आता आम्ही खाली उतरणार होतो. सो इकडे बघू शकता तुम्ही. आणि संध्याकाळ पण झाली. आम्ही फायनली 6:30 वाजता घरातून निघालो होतो. आणि आता वाजलेले आहेत 7:45. 15 मिनटं लागले आम्हाला ईस्टवरून वेस्टला जायला, कारण की माझे मामा जे राहतात ते ईस्टला राहतात आणि आम्ही चाललेलो वेस्टला. एक काम होतं. सो फायनली आम्ही वरच्या ब्रिजवरून हे करून खाली उतरलेलो आहोत. पण इकडे रोष बघा, एवढी गर्दी आहे ना आज पण की विचारूनच सोय नाही. तर त्यानंतर आम्ही इथे उतरल्यानंतर इकडे बाजूला बघू शकता की इथे ट्रेन जे आहे, वरचा मॉल जो आहे खाली, तिथून मी क्लिक केलेला आहे. इकडून उतरायचं आहे आम्हाला आता. फायनली खाली उतरून जाणार आहोत आम्ही इकडे. पण त्यानंतर पण आपल्या रिक्षा पकडायचा आहे आणि आपण जाणार आहोत. सो इकडे फायनली आम्ही रिक्षामध्ये बघितलं आणि रिक्षामध्ये बसलेलो आहोत. रिक्षा पण फायनली 100 रुपये घेते त्या ठिकाणी जायला. म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता की ते प्लेस इतक्या जवळ नाही आहे, खूप लांब आहे. सो तरी पण आम्ही कसं तरी ॲडजस्ट झालो. 5 ते 6 जण होतो आम्ही. इकडे आम्ही 4 जणी बसलो आणि पुढे एक नील बसला, असे 5 जण होतो. सो 6 जण होतो आम्ही. आणि आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी फ्रशमधून. आणि इकडे बघू शकता ना, सिद्धिविनायक टेम्पल आहे. सिद्धिविनायक टेम्पल आहे वेस्टमधलं आणि खूप मोठं आहे, भव्य दिव्य मोठं असं फेमस आहे. सो थोडासा बाहेरचा नजारा पाहिला आणि थोडंसं क्लिक केलं. त्यानंतर आम्ही तिथून पण 5 ते 10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती ते प्लेस आहे, ते ठिकाण आहे, ज्या ठिकाणासाठी मी चाललेले आहे. आणि खूप वेळेस तर मला इतका आनंद वाटतो ना, 2026 माझ्यासाठी खरंच खूप छान गेलं, भन्नाट गेलं, भारी गेलं. बिकॉज कारण की ह्या वर्षी मी खूप साऱ्या गोष्टी अचीव केलेल्या आहे. छोट्या छोट्या अमाऊंटमधून मी जी खुशी होती किंवा मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मी स्वतःच्या स्वखर्चाने घेतलेल्या आहेत आणि केलेल्या आहेत. याच्यापेक्षा मोठा आनंद काय असणार. तर फायनली आपण या हर्षल टॅटूच्या इथे आपण पोचलेलो आहोत, ज्यासाठी मी आलेले होते आज विरारला. जी ऑफर लावलेली आहे इंस्टाग्रामवरती. मला एकीला काढायचं होतं, पण संपूर्ण फॅमिली माझी इथे आलेली होती. ते हर्षल दादा आहेत. आणि आता फायनली आपण टॅटू काढणारच आहोत. आपल्या बाबांची सही, म्हणजे बाबाची सही म्हणायला गेलं तर सिग्नेचर काढायला आपण ऐरोलीवरून विरारपर्यंत आम्ही आलेलो आहोत. सो फायनली मी पहिला विचारून घेतलं, बाबा कसं होतं काय होतं, की जीवनातलं हे पहिलं असं हे असणार आहे की मी ते करत होते.
त्यानंतर सरांनी सांगितलं की काय होत नाही आहे, फक्त थोड्याशा मुंग्या येतात, त्यांच्यावरतीच विश्वास ठेवून म्हटलं ठीक आहे चला. मग त्याने आम्हाला सिग्नेचर कोणती कुठलं टॅटू काढायचं ते विचारलं आणि मग मी सिग्नेचर थोडंसं जरा डॅशिंग घेतली होती. सो त्याने ती घेतली आणि फायनली ते आता काढत आहेत. आणि हा व्हिडिओ ना निर्वी काढत होती, त्याच्यामुळे हिने ना पूर्ण काय घेतलेलं नाही आहे. सो काय करणार, माझ्या ह्या सगळ्या गोष्टीने अशा अर्धवटच होत असतात. फायनली मग वेशूने तिच्याकडनं मोबाईल घेतला आणि तिने तो क्लिक केला. ठीक आहे. सो इकडे बघू शकता माझी स्माईल तुम्हाला सांगेल की कसं आणि काय करतो आहे. सो इकडे बघू शकता तुम्ही. तर इकडे फायनली माझी सिग्नेचर झालेली आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि मला तर खूप भारी वाटलं आणि इतकं काय जसं वाटतं म्हणजे, पण एवढंसं करताना पण थोडा त्रास तर झालाच म्हणा, पण तेवढा तर करू शकतो आपण. सो ही फायनली अशी सिग्नेचर माझी रेडी झालेली आहे आणि मी टॅटू केला फायनली माझ्या हातावरती. याच्यापेक्षा मोठं सुख काय असणार आहे. आणि ही फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये आहे. तर इकडे ह्यांचा स्टुडिओ आहे पूर्ण टॅटूचा आणि खूप फेमस आहे दादाचं हे. सो आम्ही सकाळी मॉर्निंगला फोन पण केला, आम्ही फॅमिली सगळेजण येणार होतो, पण थोडं कारणास्तव काहीतरी ते म्हणाले की नाही तू पहिला जाऊन ये, त्यानंतर बघू. ते नेक्स्ट गुरुवारी येणार आहे सुट्टीच्या दिवशी. पण म्हटलं नाही मला नाही जमणार, मी माझं आज आत्ता लगेच जाणार. कारण की माझ्या आयुष्यातले पण निर्णय जे असतात ते पटकन लगेच आणि आत्ता म्हणजे आत्ताच. सो मी फायनली ते केलेलं आहे. माझं हे ड्रीमसुद्धा पूर्ण झालेलं आहे. आणि इकडे बाहेर आहे बघा हर्षल टॅटू स्टुडिओ. हे करायलाच नव्हतं मिळालं, त्याच्यामुळे पुन्हा बाहेर आल्यानंतर मी ते क्लिक केलेलं आहे आणि इथेच येऊन मी काढलेलं आहे फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये. सो ज्यांना कोणाला करायचं असेल तर ही ऑफर 14 एप्रिलपर्यंत आहे. तर बघा माझ्या हातावरचा टॅटू फायनली असा दिसतो आहे. फायनल हे लुक कसं वाटतं ते तुम्ही बघू शकता इथे. आणि आनंद तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल किती खुश आहे. त्यानंतर आम्ही प्लॅन केलेला होता मिसळ पावचा. तर आज रमजान ईद असल्या कारणाने पाव तर मिळाले नाही, मग आम्हाला ब्रेडवरती चालून घ्यावं लागलं. आता त्यानंतर झाल्यानंतर आता आम्ही फायनली बाहेर चाललो आहे. म्हणजे जेवून खाऊन केल्यानंतर मी आता घरी पोचलेले आहे. घरी पोचल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता हे आपलं मामांचं घर आहे, म्हणजे माझ्या मामांचं घर आहे. आणि इकडे सगळेजण बसलेत निवांत गप्पा टप्पा मारत आणि इकडे नाश्ता करतायत. बरं भाई, इथे येताना नाश्त्याला पण घेऊन आलो होतो कारण की खूप चालून चालून दमलो होतो आणि जेवायला थोडासा टाईमच होता. सो मग ह्यांनी खाऊन घेतला आणि मग मी पण तोंडात पाय धुवून घेतले आणि त्यानंतर मी पण माझा भजी पाव खाऊन घेतला आणि खूप मजा आली. फायनली इतकं भारी वाटत होतं ना की विचारूनच ना. सो इकडे बघू शकता तुम्ही की आमचं खाणं पिणं चाललं. निर्वीचं पण एकदम चेंजिंग केलेलं आहे, ड्रेसअप झालेला आहे. जेवण खाऊन झाल्यानंतर आम्ही शतपावली करण्यासाठी बाहेर आलेलो होतो. पण वैशूचं काय, तिचा आनंद गगनात मावत नव्हता कारण की आम्ही ना 7-8 रील्स पण बनवल्या होत्या. त्यातली एक पोस्ट केलेली होती आणि तिला ती ह्याच्यावरती टाकायची होती स्टोरीला, त्याच्यामुळे ती त्याच्यामध्येच बिझी आहे. आणि इकडे बघू शकता झाडाला कसे फणस लागलेले आहेत. हे पाठीमागे ना गार्डन एरिया आहे, तर मामीने झाडं लावलेली आहेत. इकडे बघायला गेलं ना या द्वारका नगरीमध्ये फुलपाड्या रोडमध्ये आहे माझा मामा राहायला. पण सोसायटी इतकी छान आहे ना, इतकं मध्ये गॅप पण आहे ना, तर खूप छान वाटतं इथे बसायला. रंगमंच कलामंच इथे सगळ्या गोष्टी शेअर होतात, केल्या जातात. सगळे सण उत्सव संस्कृती जपल्या जातात, त्याच्यामुळे खूप मजा वाटते. आणि मी खूप वर्षानंतर आलेली असेल इकडे. मध्यंतर येऊन गेली होती मी एक दिवसाची पण ना, एकाच टायमिंग म्हणजे माझ्या भावाबरोबर येऊन गेले मी, थांबले नव्हते त्यावेळेस. निर्वी घरी होती आणि त्यावेळेस पण माझ्याकडे कामच होतं, मला ते पॅड द्यायला बोलवलं.